सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक पार पडली। या निवडणुकीत माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आपला करिश्मा दाखवला आहे। या निवडणुकीतून सह्याद्री हा बाळासाहेबांचाच हे बाळासाहेब पाटील यांनी सिद्ध करून दाखवला आहे। बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलने 21-0 ने दणदणीत विजय मिळवला आहे। विरोधातील दोन्ही भाजप प्रणित पॅनलचा सह्याद्रीच्या आखाड्यात पराभव झाला आहे। या निवडणुकीत भाजपला बटेंगे तो कटेंगे याची अनुभूती आली आहे। पराभवानंतर आमदार मनोज घोरपडे, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आणि विशेष म्हणजे बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांचा विजय झाल्याने याची विशेष चर्चा होत आहे। नक्की काय झालं या सह्याद्रीच्या निवडणुकीत याबाबत जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी AP आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारातून आणि PD पाटील यांच्या प्रयत्नातून कराड येथील यशवंतनगरमध्ये सह्याद्री साखर कारखान्याची स्थापना झाली। पहिल्यापासूनच PD पाटील यांचे वर्चस्व सह्याद्री साखर कारखान्यात होतं आणि PD पाटील यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव बाळासाहेब पाटील यांनी आपल्या हाती कारखान्याचे नेतृत्व घेतलं। या कारखान्याचे कार्यक्षेत्र हे कराड, सातारा, कोरेगाव, खटाव आणि कडेगाव या 5 तालुक्यात आहे। कारखान्याची निवडणूक तर होते, पण बाळासाहेब पाटील आणि विजय हे समीकरण सह्याद्रीत कायमच दिसून आलं आहे। सह्याद्री साखर कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तिरंगी निवडणूक पार पडली। बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात PD पाटील पॅनेल, तर कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे आणि उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या नेतृत्वात यशवंतराव चव्हाण सह्याद्री परिवर्तन पॅनेल, तर भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ व त्याचबरोबर काँग्रेसचे निवास थोरात यांच्या नेतृत्वात यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेल अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली। या निवडणुकीत 21 जागांसाठी 3 पॅनेलचे मिळून 61 उमेदवार तर अपक्ष 9 असे 70 उमेदवार सह्याद्रीच्या रिंगणात उतरले होते। मात्र मतदान अधिकचे झाल्याने कारखान्यात परिवर्तन किंवा लढत घासून होईल असे अंदाज वर्तवले जात होते। मात्र निकाल लागला तो एकतर्फी 21-0 असा, आणि तोही बाळासाहेब पाटील यांच्याकडून। मतांचा फरक पाहिला तर बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलला सरासरी 15,500 मतं मिळाली, तर मनोज घोरपडे यांच्या पॅनलला सरासरी 7,000 मतं, तर धैर्यशील कदम यांच्या पॅनलला सरासरी 2200 ते 2300 मतदान झालं आहे। सुरुवातीला ही निवडणूक एकाच एक होईल अशी शक्यता होती, म्हणजे बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात आमदार मनोज घोरपडे, उदयसिंह पाटील उंडाळकर आणि धैर्यशील कदम एकत्र लढतील। मात्र विरोधकांमध्ये एकमत न झाल्याने आणि अधिकच्या जागा आपल्या पदरात पाडून घेण्याच्या इच्छेमुळे विरोधी गटात 2 पॅनेल पडले। जी एकजूट विधानसभा निवडणुकीत कराड उत्तर मतदारसंघात भाजपची पाहायला मिळाली होती, ती एकी सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत पाहायला मिळाली नाही। विधानसभा निवडणुकीत देखील मनोज घोरपडे, धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ हे तिघेही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते। मात्र उमेदवार निश्चितीचा चेंडू देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेल्याने त्यांनी मनोज घोरपडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला व त्यानंतर मनोज घोरपडे, धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ या तिरंगी जोडीमुळे 5 टर्म कराड उत्तरमधील बाळासाहेब पाटील यांची सत्ता उलटवून टाकण्यास भाजपला यश आलं। मात्र सह्याद्रीच्या निवडणुकीत भाजपला हीच एकी राखता आली नाही। त्याचबरोबर भाजपच्या नेत्यांनी एकमेकाच्या विरोधात प्रचारात वापरलेली भाषा या सर्व गोष्टींचा फायदा बाळासाहेब पाटील यांना झाला आहे व त्याचमुळे सह्याद्रीच्या निवडणुकीत भाजपला बटेंगे तो कटेंगे याची अनुभूती आल्याचं बोललं जात आहे। बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर चर्चा होत आहे ती बॅलेट पेपर आणि EVM मशीनची। काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणूक झाली ती EVM मशीनवर, त्यात बाळासाहेब पाटील यांचा पराभव झाला, तर आता 4 महिन्यानंतर सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक झाली ती बॅलेट पेपरवर व त्यात बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलचा विजय झाला आहे। त्यामुळे EVM विरोधात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। याच मुद्द्यावर शरद पवार यांच्या पक्षातील रोहिणी खडसे यांनी 4 महिन्यांपूर्वी 50,000 मतांनी जिंकलेल्या भाजप पार्टीचा एक आमदार बॅलेट पेपरवर घेतलेल्या सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विजयी उमेदवाराच्या अर्धी मते पण घेऊ शकला नाही, पैशाचा वारेमाप वापर करून देखील, असे ट्विट करत रोहिणी खडसे यांनी मनोज घोरपडे आणि भाजपवर टीका केली आहे। या पराभवानंतर भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी विधानसभा निवडणुकीनंतर सह्याद्रीचा विजय सुद्धा सोपा होता, परंतु अहंकारी नेतृत्वामुळे तसेच काही लोकांना आमच्यात मेळ बसू द्यायचा नव्हता, त्यामुळे विरोधात 2 पॅनेल झाले। परिणामी सभासदांनी विद्यमान व्यवस्थापनाला स्वीकारलं आहे। सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी दिलेला निकाल आम्हाला मान्य आहे। सह्याद्री साखर कारखाना स्वतःचे नावलौकिक पुन्हा मिळवेल अशी अपेक्षा करतो। चांगल्या व विधायक कामाला मदत करू, ज्या ठिकाणी चुकीचे असेल त्याला वेळेप्रसंगी विरोधी करू, अशी प्रतिक्रिया धैर्यशील कदम यांनी दिली आहे। तर आमदार मनोज घोरपडे यांनी सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी दिलेला कौल मान्य आहे। वैयक्तिक स्वार्थासाठी मी ही निवडणूक लढवली नव्हती। शेतकरी सभासदांना न्याय मिळावा, सभासद मालक म्हणून कारखान्यात राहावा या प्रामाणिक भावनेतून कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरी गेलो होतो।
तरीही पराभवाने खचून न जाता सभासदांच्या न्याय व हक्कासाठी भविष्यात ही लढत राहणार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार मनोज घोरपडे यांनी दिली आहे. या विजयामुळे बाळासाहेब पाटील हे पुन्हा फ्रंटफूटवर आले आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कराडमध्ये काय समीकरण पाहायला मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मात्र कराडमध्ये सध्या चर्चा आहे ती बाळासाहेब पाटील यांच्या विजयाची, शड्डूची आणि EVMची. मंडळी, सह्याद्रीच्या निवडणुकीसंदर्भात तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.